नगरसेवकांनी आपला आपला पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी आपली सगळी त्या भागातली यंत्रणा आपण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करावं। प्रशासकीयमध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे, ते आपण पाळावं। अनेक शाश्वत विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आपण काम करायचं आहे। या सगळ्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी एक वॉर रूम सुद्धा महायुतीच्या वतीनं केली जाणार आहे, ज्याला विकास वॉर रूम असं म्हणलं जाणार आहे। जिथं जिथं तुम्ही कमी पडत असाल, जिथं काम करत असाल, त्या ठिकाणी सूचनासुद्धा वॉर रूमच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जाणार आहेत। विभागवार तज्ज्ञ गट वेगवेगळे विषय आहेत शहराच्या विकासाचे, हद्दवाढ असेल, रिंग रोड असेल, फ्लायओव्हर्स असतील, आता नव्यानं क्षीरसागर साहेबांनी कन्व्हेन्शन सेंटर आणलेलं आहे किंवा आणखी नवीन प्रकल्प येणार आहेत, याच्यावरती विभागवार तज्ज्ञ गट आयोजित केले जाणार आहेत। त्यामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, वारसा, IT, स्टार्टअप आणि प्रशासकीय धोरण हे या सगळ्यावर मॉनिटरिंग करेल। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं नगरसेवक प्रशिक्षण। कालच आम्ही सगळे मुश्रीफ साहेब, आबिटकर साहेब, क्षीरसागर साहेब आम्ही बोलत असताना सगळ्यांचं मत पडलं की नगरसेवक बहुतांश नवीन निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना एक कार्यशाळा आयोजित करून की आपण भविष्यामध्ये महापालिकेमध्ये आपली भूमिका कशी मांडली पाहिजे, महापालिकेमध्ये विकास कामं कशी केली पाहिजेत, मॅनर्स, एटिकेट्स, वेळ पाळणं, सगळ्यात महत्त्वाचं वेळ। आज बघतोय मी 10चं टाईम होतं, काही नगरसेवक आता 12 वाजता आले आणि आज वस्तुस्थिती ठीक आहे कारण आज लोक भेटायला आले असतील, परंतु भविष्यातल्या ज्या ज्या महायुतीच्या बैठका असतील, पक्षाच्या बैठका असतील, आपण सगळ्यांनी वेळ पाळणं बंधनकारक आहे, ते आपण करावं। कारण सगळे नेते मंडळी, आज मुश्रीफ साहेब तर मुलाखती चालू आहेत त्यातून ते इथं आलेले आहेत, आबिटकर साहेब गारगोटीहून आलेले आहेत, म्हणजे सगळेजण वेळ पाळतात, तर आपणही वेळ पाळावी ही विनंती करतो। अनेक शाश्वत विकास कोल्हापूर शहराचा व्हावा। सूर्य हॉस्पिटलची सेवा तत्परतेची, आता उपलब्ध सुविधा कॅशलेसची।